चला तर मंडळी, आज बनवूया ओल्या नारळापासूनची आमटी. त्यासाठी मी टेरेसवरून फ्रेश कोथिंबीर तोडून आणली आहे व त्यापासूनच आपण ही आमटी बनवणार आहे. तर एकदम साध्या सरळ सोपी पद्धत आहे. ही रेसिपी माझ्या आईची आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कढईमध्ये थोडेसे तेल टाकून त्यात ओले खोबरं, लसूण, हिरवी मिरची, थोडे शेंगदाणे, कोथिंबीर आणि तीळ हे सर्व साहित्य आपल्याला तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व त्यानंतर ते मिक्सर जारमध्ये थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून आपल्याला नेहमीप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये आपला साधा रेग्युलरच तडका दिलेला आहे. जिरे, मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता व आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे व त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे व आपल्याला हवे तेवढे पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर 1-2 उकळी आल्यानंतर त्यामध्ये छान अशी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे व आपली भाजी रेडी आहे. एकदा नक्की ट्राय